केंद्र सरकारने आणलेल्या महिला विधेयकाला ज्या पद्धतीने इंडिया आघाडीने विरोध केला आणि त्याच्या निषेधार्थ आता राज्यभर आंदोलनं जे आहेत ती भाजप आणि महायुतीकडून केली जातात। मुंबईत सुद्धा महायुतीकडून आज जन आक्रोश महिला संमेलनाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। जांभुरी मैदान या ठिकाणावरून या मोर्चाला सुरुवात जी आहे ती होणार आहे। भाजप आणि त्याचप्रमाणे जे मित्रपक्ष आहेत त्यांच्या वतीनं हा मोर्चा जो आहे तो काढला जाईल आणि शेवटी वरळी डोम या ठिकाणी याची सांगता जी आहे ती होणार आहे। वरळी जांभुरी मैदान या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आता हळूहळू सगळ्या महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्या जमायला सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळते आणि साहजिकच हा मोर्चा जो आहे तो महत्त्वपूर्ण असणार आहे आणि त्याच अनुषंगानं ही सगळी तयारी जी आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते। भव्य असा हा मोर्चा जो आहे तो महायुतीच्या वतीनं काढण्यात येणार आहे आणि इंडिया आघाडीचा निषेध जो आहे तो या ठिकाणी केला जाणार आहे। चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात हा संपूर्ण मोर्चा जो आहे असणार आहे। त्या स्वतः व्यवस्थापन या ठिकाणी बघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येनं मुंबईतल्या महायुतीच्या महिला ज्या आहेत त्या दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आक्रोश जो आहे तो केला जाणार आहे इंडिया आघाडीच्या विरोधात। ज्या पद्धतीने इंडिया आघाडीने जे विधेयक केंद्र सरकारने आणलेलं होतं त्याला विरोध जो आहे तो केला आणि त्यामुळेच आता भाजप जे आहे ती रस्त्यावरती उतरलेली आपल्याला पाहायला मिळते। स्वतः चित्राताई आपल्यासोबत आहेत। ताई, आज आक्रोश जो आहे तो मुंबईत संपूर्ण पाहायला मिळेल इंडिया आघाडीच्या विरोधात। निश्चितपणे आपण बघताय मातृशक्ती येते आणि एक मजबूत आवाज या ठिकाणी तुम्हाला दुमदुमलेला दिसेल आणि महिलांचं येणं आता चालू आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने जल्लोष विरोधकांनी साजरा केला हा शंखनाद आहे महिलांचा, जो आता थोड्या वेळाने इथे तुम्हाला महासागर उसळलेला दिसेल। भाजप सत्तेत आहे तरी सुद्धा आंदोलन करत आहे, त्यामुळे कुठेतरी विरोधक यावरती शंका उपस्थित करतायत की भाजप सत्तेत आहे तरी सुद्धा आंदोलन करत आहे। हा विषय भाजपचा किंवा फक्त राजकीय पक्षाचा नाही आहे, या देशातल्या या राज्यातल्या सर्वसामान्य महिलांचा प्रश्न आहे की आज आम्हाला त्या ठिकाणी 33% आरक्षणातनं जी संधी मिळणार होती ती या नतद्रष्टांनी घालवली आणि त्याच्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे। राज्यातल्या विरोधी महिला नेत्या ज्या आहेत, एक सुषमा अंधारे असतील किंवा रोहिणी खडसे असतील, या सुद्धा टीका करताना भाजपवर पाहायला मिळत आहे। थेट मुख्यमंत्र्यांवरती टीका सुद्धा केली जाते, मुख्यमंत्री खोटं बोलतायत वगैरे। बघा, असं आहे, ज्यांना आणखीन काही काम नाही आहे ते हेच करू शकतात। हा आवाज राज्यातल्या लाखो करोडो महिलांचा आहे, त्यामुळे कोण काय बोलतंय याला महत्व नाही आहे। मी म्हटलं हे नतद्रष्ट आहेत। आज जे काही आरक्षण मिळणार होतं ते फक्त भारतीय जनता पार्टीच्या महिलांना नव्हतं मिळणार। आज विरोधी पक्षामध्येही सक्षम महिला आहेत ज्यांना नेतृत्व करता येईल, पण आज त्यांना संधी नाही आहे। ती संधीची जी किल्ली होती ती होती 33% आरक्षणाची, जी मोदीजी आम्हाला देणार होते, परंतु यांनी ते आरक्षण घालवलंय आणि त्याचा हा आक्रोश आपल्याला थोड्या वेळातच दिसेल। एक शेवटचा प्रश्न, कुठेतरी ज्या पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासून पुरुषांची सत्ता जी आहे ती राजकारणात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते, ही कुठेतरी संपुष्टात येईल अशी भीती कुठेतरी विरोधकांना वाटत होती का? बघा, आज सुद्धा आरक्षण नसतानाही या ज्या बोलतायत ना त्यांना विचारा तुम्ही किती महिलांना प्रतिनिधित्व दिलं। मी सांगू शकते आमच्या पक्षाची काय संख्या आहे ती। आज विधानसभेत विधान परिषदेत सगळ्यात जास्त जर संख्या कुठल्या पक्षाची आहे तर ती भारतीय जनता पार्टीच्या महिलांची आहे। एवढंच नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिथं महिला आरक्षण आहे तिथं तर आम्ही महिलांना संधी दिली, पण जिथं ओपन आहे तिथे सुद्धा आम्ही महिलांना संधी दिली आणि त्याच्यामुळे महिलांना प्रतिनिधित्व देणारी अशी भारतीय जनता पार्टी आहे। परंतु ज्या 33% आरक्षणातनं महिला येणार होत्या त्या सगळीचकडे तुम्हाला दिसल्या असत्या, सर्व दूर दिसल्या असत्या, त्यांच्या हक्काचं ते आरक्षण झालं असतं आणि ते गेल्यामुळे आम्हाला मनापासूनचं दुःख आहे, आक्रोश आहे, वेदना आहे, संताप सुद्धा आहे। साहजिकच आहे, महायुतीकडून अशा पद्धतीने आता हा आक्रोश जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केला जाणार आहे। जांभुरी मैदान ते वरळी डोम असा हा मोर्चा जो आहे तो असणार आहे आणि त्यामध्ये सगळ्या महिला भगिनी ज्या आहेत महायुतीच्या सगळ्या सामील होणार आहेत। नारी शक्तीची शक्ती जी आहे ती या ठिकाणी दाखवली जाणार आहे। कॅमेरामन नरसिंग सोबत विनायक डावरुम, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.